नमस्कार. तर बिग बॉस मराठी हा विषय ना खूपच चर्चेचा ठरला आहे बरं का. आता सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची चर्चा आहे. लाडकी तन्वी झाली नवीन कॅप्टन्सी मिळवली, पण घरात राज्य करण्यापेक्षा नात्यांच्या रणांगणात टिकणं जास्त अवघड ठरतंय. कारण तन्वीच्या विरोधात तर ती टोळी गँग काहीही करू शकते, म्हणजे काम नाही करू शकत. सगळ्या गोष्टी म्हणजे तिच्या वाकड्यात जातात. सगळं म्हणजे तिला कसा त्रास होईल हे बघत असतात नेहमी. तर तंटोजीराव भांडकुदळे त्यांचे वैरी दंतोजीरावने भांडण मिटवे आक्रमण केले होते. त्यामुळे तंटापूरची मुख्य चावी तळघरात लपवून ठेवली होती आणि ती चावी कॅप्टन टास्कचे निवड झालेले 3ही उमेदवार ती चावी शोधून मुख्य चावी मोकळी करतील. 5 राऊंड होणार होते. तिघांना एक एक विश्वासू समर्थक दिले होते. सचिनने रुचिताला निवडले, तन्वीने प्रभूला निवडलं, दीपालीने राकेशला. पहिला राऊंड सचिनने जिंकला. त्यानंतर 3 राऊंड सलग तन्वीने जिंकले. त्यामुळे नवीन घराचा कॅप्टन तन्वी झाली. पण खरं तर आनंद पण होता बरं का, घराचा कॅप्टन नवीन तन्वी झाली ह्याचा. पण दुःख पण जरा ह्याचं होतं की तिचं कोणी ऐकत नसतं किंवा तिला खूप त्रास देत असते ती लोक. आणि तसंच झालं बरं का. रुचिता आणि तन्वी या कंटेंट स्पार्किंग खेळ खेळत आहेत. तगडी स्पर्धा दोघीत आहे. त्यामुळे तन्वी कॅप्टन होणं ही गोष्ट दोघीसाठी चांगलीच गोष्ट आहे. परंतु या दरम्यान त्या दोघींच्या कंटेंट क्वालिटीला बिग बॉस आणि टीम बिग बॉस किती वेटेज देतील हे येणारा काळच ठरवेल. त्याच दिवशी रात्री रुचिता डोळे बंद करून बसलेली होती. ती झोपली आणि तू कॅप्टन आहेस या राखीच्या सूचनेनुसार तन्वीने रुचिताला झोपू नको असं सुनावलं. म्हणजे खरं तर ना खूप चांगल्या पद्धतीनं तन्वीनं कॅप्टन्सी निभवायचा प्रयत्न केला बरं का. पण कसं आहे ना, थोडंसं सगळे तन्वीवरच जात आहेत, सगळे तिलाच त्रास देत आहेत. खरं तर ती खूप चांगली प्लेयर आहे, एक स्ट्रॉंग कंटेंटर पण आहे. शेवटी तन्वीने बर्फाची बॅग गालावर ठेवली. ती बॅग फेकून देऊन रुचिताने बरंच काही सुनावलं. अनुश्री मुद्दा शोधत घुसतच होती, परंतु तन्वीने चांगले सुनावले. ती बाजूला झाली. त्यावर सकाळी बरीच चर्चा झाली. त्यानंतर रात्री रुचिता बेडवर सँडल घालून झोपली. त्यावर तन्वीने बरंच सुनावलं, रुचितानेही बरंच सुनावलं. यावर चर्चा दरम्यान विशालने रुचिताला सेफ करण्यासाठी पायात जोडे घालून टेबलवर ठेवले. तेव्हा छोटा वटाणा प्रभू तो पाय बाजूला करायला गेला, परंतु त्याच्या मते विशालने ढकलून दिले. म्हणजे ढकलून तर असं नव्हतं दिलं, पण धक्का असा हलवलं होतं त्याला धरून गदागदा आणि धक्का द्यायचा प्रयत्न केला होता बरं का. मग तो प्रभू ना सगळ्यांच्याच डोळ्यात खुपतोय पण. आणि तो प्रभू म्हणजे बऱ्यापैकी कोणालाच आवडत नाही आहे घरात, असं दिसतंय बरं का वातावरण. आणि आत्ता तर काय तो चावी चोरीचा टास्क झाल्यामुळं तर त्याचं काय त्याला खूपच त्रास देत आहेत सगळे. परत विशाल समोरच्या कंटेस्टंटला हार्मफुल करण्यासाठी ताकद वापरतो हे काटा टीमने दाखवण्याचा प्रयत्न केला. अजून कॅप्टनने मीटिंग घेऊन नियम जाहीर न करता कंटेस्टंटला घेऱ्यात घेणं चुकीचं आहे हे विशालने बोलून दाखवलं आणि रुचिताला सेफ केले. सागरने बिनडोक मुद्दा मांडला. बेडवर चप्पल चालतच नाही, मग किचनमध्ये पण बंदी घाला. इनडायरेक्टली बेडवर शूज घालणं ठीक आहे हे दाखवून दिले. आणि नवीन कॅप्टनला
जेरीस धरण्याचा प्रयत्न केला. तर खरं तर ना सागर पण चुकीच्या वेळेने चाललाय बरं का, सागर कारंडे पण. कारण तो एक अत्यंत खरंच एकदम चांगला माणूस आहे. पण ह्या 2 आठवड्यात ना त्या सागर कारंडेचा सुद्धा काही गेम नाही दिसला किंवा तो वेगळाच म्हणजे असं वेगळंच वातावरण क्रिएट करतो किंवा एका चुकीच्या गोष्टींना समर्थन देणं वगैरे चालू आहे. त्यानंतर टास्क टाईम झाला. या टास्कमध्ये 2 टीम बनल्या गेल्या. टीम एमध्ये तन्वी, रुचिता, राकेश, प्रभू, सागर. टीम बी विशाल, अनुश्री, राखी, दीपाली, रोशन, सचिन. टॉप 2 आणि बॉटम 2 सदस्य निवडायचे आहेत. पुढच्या भागात हा टास्क उत्तम होईल की बाद हे कळेलच. बिग बॉस नवीन ट्विस्ट आणतील की हा आठवडा असाच शांततेत जाईल. तर तो आठवडा खरंच शांततेत गेला नव्हता. इतका म्हणजे तो आठवडा इंटरेस्टिंग गेला. टॉप 2मध्ये प्राजक्ता आणि रुचिता गेले आणि बॉटम 2मध्ये तन्वी आणि सागर गेले होते. म्हणजे तन्वीला काय वाटलं की बाबा तन्वी खरंच एक स्ट्रॉंग कंटेंटर आहे, पण तिने माघार घेतली. कारण ती बोलली की मी स्वतः आता कॅप्टन झालेले आहे, त्यामुळं दुसऱ्या कोणाला तरी संधी मिळावी म्हणून तिने स्वतःहून माघार घेतली. आणि ती म्हणजे वीक कंटेस्टंट. आणि खरं तर अख्ख्या घरात ना तन्वी सगळ्यात स्ट्रॉंग कंटेंट वाटते. पण तिला सगळे त्रास देत आहेत बरं का. पण भाई बोलतात ना की सगळ्यांनी त्रास दिला ना तर ती अजून अजून व्यक्ती स्ट्रॉंग होत जाते. पण एका क्षणाला असं येतं की काही गोष्टींना सहन करणं अवघड जातं खूप. आणि तिच्या कॅप्टन्सीमध्ये खरं तर तिला सगळ्यांनी इतका त्रास दिला आहे ना, आणि सगळे इतका त्रास देत आहेत ना, भरपूर त्रास दिला आहे. आता कॅप्टन्सी होऊन पण आता झाला बरोबर 1 आठवडा, पण तिला इतका त्रास दिला आहे ना तिच्या कॅप्टन्सीमध्ये. का लोक असे त्रास देत असतील काय माहिती नाही. कदाचित हाच असा गेम असू शकतो. त्यात राखी पलटली, राखीने पण गेम केला, सगळ्या गोष्टी पलटल्या वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. तर तुम्हाला तन्वी आवडत असेल किंवा तुम्हाला तन्वीच्या खेळाबद्दल काय वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील, नवनवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.